नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 17. धर्मशर्माची कथा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. अधिक मासातील स्नानदानादी व्रत नियमांचे महत्त्व सांगत असताना भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, कमले, ही व्रते किंवा दान संपूर्ण महिनाभर केली पाहिजेत असे नाही. आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून यथाशक्ती व्रते करावीत. महिनाभर प्रातः स्नानाचा नियम जर सोसणार नसेल तर निदान 3 दिवस तरी स्नाने केली पाहिजेत. त्या योगे पुष्कळ पुण्य पदरी पडते आणि मोक्षपदाची प्राप्ती होते. या संबंधीची एक कथा मी तुला सांगतो, ती ऐक. दक्षिण गंगा गोदावरीच्या काठी प्रतिष्ठान किंवा पैठण नावाचे एक महान पुण्यक्षेत्र आहे. तेथे धर्मशर्मा नावाचे एक विद्वान पंडित आपल्या काशी नावाच्या धर्मपत्नीसह राहत होते. त्यांच्या पोटी संतान नव्हते. तरीही ती उभयंता समाधानाने परोपकाराची धर्मकृत्ये करीत आपले जीवन कंठीत असत. वृद्धापकाळ झाला. त्यांना आता दररोज गंगेवर जाऊन नित्यनियमाने स्नान करणे अगदीच अशक्य झाले. तशातच अधिक मास आला. या पुण्यकाळात गंगा स्नान करणे महत्त्वाचे, पण अशक्तपणामुळे ते त्यांना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी ठरविले की निदान 3 दिवस तरी नेमाने गंगा स्नान करायचे. झाले. केलेल्या दृढ संकल्पाप्रमाणे ती दोघे अगदी भल्या पहाटेच उठायची. एकमेकांचे हात धरून कसे तरी गंगेवर जायची. उभयंतांनी गंगेत यथाविधी निष्ठापूर्वक प्रातःस्नाने करायची आणि परत रखडत घरी यायची. असा नियम 2 दिवस छान पार पडला. पण तिसऱ्या दिवशी मात्र एक महान चमत्कार झाला. धर्मशर्मा आणि काशीबाई तिसऱ्या दिवशी अगदीच लवकर उठले आणि गंगेवर गेली. स्नान करती झाली. परत घराकडे निघाली. त्यावेळी अंधारच होता. त्या अंधारात वाटेवरच त्यांच्या समोर एक भयंकर पिशाच्च येऊन उभे राहिले. बापरे, काय तो त्या पिशाच्याचा अवतार! भयंकरच. केस विस्कटलेले, पिंजारलेले, मोठे पोट, लाल लाल डोळे, नखांचे वेटोळे, अस्थिपंजर शरीर, अचकट विचकट मुळ्याचे दात, असे ते विलक्षण पिशाच्च नग्नावस्थेत वाटेतच उभे राहिलेले. त्या पिशाच्याला पाहताच काशीबाई घाबरून गेल्या. पण धर्मशर्मा मात्र धीटपणाने त्याला म्हणाला, कोण रे तू? असा आमच्या वाटेत उभा का? बाजूला हो, रस्ता सोड. त्यावर पिशाच्च नम्रपणे म्हणाला, हे पुण्यवान पुरुषा, आज मी तुम्हाला मुद्दाम अडविले आहे. माझा उद्धार करावा. म्हणजे हा काय प्रकार आहे? तुझा उद्धार करायचा म्हणजे काय? हे प्रश्न धर्मशर्माने त्या पिशाच्याला विचारले. तेव्हा ते पिशाच्च शांतपणे म्हणाले, महाराज, पूर्वजन्मात मी एक धनवान श्रीमंत सावकार होतो. लोकांना अडवून छळून मी अमाप धन मिळविले. ते धन पालथ्या नगरीत खोल जमिनीत पुरून टाकले. कसलाही दानधर्म किंवा पुण्यकृत्य केले नाही. मग माझा मृत्यू झाला. केलेल्या पापामुळे मला भयंकर यमयातना भोगाव्या लागल्या. त्यानंतर मी 2 जन्म चांडाळ योनी भोगली. तेथेही मी खूप नीचकृत्ये केली. त्या पापांमुळे मला विलक्षण नरकयातना भोगाव्या लागल्या. नंतर मी हा असा पिशाच्च योनीत येऊन पडलो आहे. आता माझा उद्धार करा. मला मोक्ष पाहिजे. पुनर्जन्म नको यापुढे. कृपा करा आणि तुमच्या पुण्याचा थोडा तरी अंश मला दान करा. धर्मशर्माला त्या भूतपिशाच्याची दया आली. त्याने हातात पाणी घेऊन आपल्या त्या 3 दिवस गंगा स्नानाच्या पुण्यातील 1 दिवस स्नानाचे पुण्य त्याला दान दिले. त्या दानाचे पवित्र पाणी अंगावर पडताच पिशाच्याचा देह एकदम दिव्य झाला. त्याला स्वर्गातून विमान आले आणि तो दिव्य देहधारी पुरुष स्वर्गात निघून गेला.
भगवान म्हणाले, लक्ष्मी, धर्मशर्माने त्या पिशाच्याचा उद्धार केला. ही कथा ऐकलीस. आता 18व्या अध्यायात मी तुला काशी क्षेत्रातील मंगळागौरीची कथा सांगणार आहे. ती तू ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडू सुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे तेती सजा माता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश, गतजन्मीची सांगे पुण्याई त्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले, चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती, दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यंती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती, मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय.